लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे खून प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक यांना जामीन मंजूर. खुलताबाद दिवाणी व फौजदारी न्यायालयात मिळाला जामीन. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील मयत शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेले पोलीस उपनिरीक्षक यांना जामीन मंजूर. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुरेश रूपचंद बोरसे वय 52 वर्ष, राहणार वेरूळ, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या मृत्यू प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ विश्वनाथ नागरगोजे याला 24 तासांच्या आत जामीन मिळाला आहे. मृत्यू प्रकरणी आरोपी घोषित केलेले पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे याला खुलताबाद पोलिसांनी खुलताबाद दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीन अर्ज येताच जामिनावर सुटका केली. बोरसे मृत्यू प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे व पोलीस अंमलदार वाल्मिक बनके हे दोषी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दोघांनाही निलंबित करून बेड्या ठोकल्या होत्या. बुधवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. सुरेश बोरसे प्रकरणामध्ये आज खुलताबाद न्यायालयामध्ये मी फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट अविनाश आवटे आज या ठिकाणी आम्ही हजर होतो. खरं तर फिर्यादीच्या वतीने जेव्हा गुन्हा दाखल होतो त्यावेळेस पोलीस ही फिर्यादीची केस मान्य न्यायालयासमोर मांडत असतात. आम्ही फक्त सहाय्यक सरकारी वकिलांना सहाय्यक करण्यासाठी आज आम्ही इथं थांबलेलो होतो. परंतु आज मान्य न्यायालयामध्ये जे पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे होते यांना आज प्रोड्यूस केल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यांना पोलीस कोठडी आज पोलिसांच्या वतीने मागितलेली नव्हती आणि न्यायालयीन कोठडी मागितलेली असल्यामुळेच आज त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये पहिले मान्य न्यायालयाने घेतलं आणि त्यांच्यावरती लावलेली जी काही कलमं होती ती 4ही कलमं, पहिले 2 कलमं होती ती पण बेलेबल होते आणि आज काही पोलिसांनी अजून 2 कलमं त्यामध्ये समाविष्ट केली होती, तीसुद्धा बेलेबल होती. आणि बेलेबल कलमं असल्यामुळे आज मान्य न्यायालयाने MCR केला आणि MCR केल्यानंतर लगेच आरोपीच्या वतीने जामीन अर्ज दाखल झाला. जामीन अर्जाची ऑर्डर आज माझ्याकडे या ठिकाणी हातामध्ये आहे. जामीन ऑर्डरवरती मान्य न्यायालयाच्या फाइंडिंगची एक ओळ अशी आहे, द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर इज नॉट प्रेझेंट टुडे अँड नॉट फाईल हिज से. म्हणजे आज तपासिक अंमलदार जे आहेत, ज्यांच्याकडे मुख्य तपास असतो त्याला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असं म्हणतात. तर सदरील इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हे मान्य न्यायालयामध्ये प्रेझेंटही नव्हते आणि त्यांनी जामीन अर्जावरती त्यांचं लेखी म्हणणं सादर करणं अपेक्षित होतं, ते पण सादर केलेले नाही. फक्त सरकारी वकिलांनी या ठिकाणी बाजू मांडली, माझ्या वतीने माझ्या कलिग जगताप मॅडम यांनीसुद्धा या ठिकाणी बाजू मांडली. परंतु सर्व बेलेबल ऑफेन्स असल्यामुळे आणि प्रकरणाची दाहकता, सिरियसनेस किती आहे सगळ्यांना माहिती असतानासुद्धा फक्त कलमं ही बेलेबल लावलेली असल्यामुळे मान्य न्यायालयाला सुद्धा आज त्यांना जामीन द्यावा लागला आणि आज त्यांना 50,000च्या जात मुचलक्यावरती आज मान्य न्यायालयाने जामीन दिलेला आहे आणि त्यांची जामीनावर आज सुटका झालेली आहे. आता पुढील रूपरेषा काही जी सेक्शन ॲड करण्याच्या संदर्भात वगैरे आमची ज्या मागण्या आहेत त्या आम्ही लावून धरल्या आहेत. आज फिर्यादीच्या वतीने CID इन्क्वायरीची पण मागणी केलेली आहे. त्यामुळे पुढच्या येत्या काळामध्ये आम्ही बाकीच्या रूपरेषा आमचे अजून जोशी ॲडव्होकेट, शेरकर साहेब, आमचं तिघांचं पॅनल आहे. आम्ही तिघे मिळून फिर्यादीसोबत सविस्तर चर्चा करून पुढच्या कायदेशीर उपाययोजना आणि पुढचे सेक्शन वाढवण्याच्या संदर्भामध्ये योग्य त्या प्राधिकरणासमोर, योग्य त्या न्यायालयासमोर आम्ही दाद मागणार आहोत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.